2026 मध्ये बघा वटपौर्णिमा आहे आणि प्रत्येक सुवासिनी महिलेसाठी वटपौर्णिमा हा खूप महत्त्वाचा सण असतो। या दिवशी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, आपल्या पतीचं आरोग्य चांगलं राहावं, आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी प्रत्येक महिला वटपौर्णिमेचं व्रत करून पूजा करत असते। ज्या महिलांना बाहेर जाऊन वटपौर्णिमेदिवशी पूजा करणं शक्य नाही किंवा जवळपास वडाचं झाडच नाही, अशा महिलांनी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं घरच्या घरी पूजा वडाच्या झाडाची त्याचप्रमाणे सेवा कशी करायची याविषयी, तसेच पूजा करत असताना आपल्याला काही अशा नियमाचं सुद्धा पालन करायचं आहे बघा। तुम्हाला ही महत्त्वाची चूक पूजेमध्ये करायची नाही, या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। उपवास तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कसा करायचा, त्याचप्रमाणे बघा आपल्याला पूजा कधी करायची ह्याविषयी सुद्धा तुम्हाला सांगते। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दरवर्षीप्रमाणे वटपौर्णिमा ह्या वर्षी सुद्धा आलेली आहे आणि ती आहे 29 जून 2026 या दिवशी आहे। आता 29 जून 2026 या दिवशी पौर्णिमेला सुरुवात कधी होत आहे तर पहाटे 3:07 पौर्णिमेला सुरुवात होत आहे। ही पौर्णिमा पूर्ण दिवसभर असणार आहे, म्हणजे 29 जूनची पूर्ण दिवसभर ही पौर्णिमा असणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही 30 जून 2026 या दिवशी पहाटे 5:27 पौर्णिमा समाप्ती होत आहे। यासाठी वटपौर्णिमेचा उपवास आणि पूजा ही आपल्याला सोमवारीच करायची आहे। आता सोमवारी बघा सकाळी ना 6 वाजून 12:30 पर्यंतचा मुहूर्त जो आहे तो शुभ मुहूर्त मानला गेला आहे। आता ह्या शुभ मुहूर्तामध्ये ना राहुकाळ सुद्धा आलेला आहे, तर आपल्याला ह्या 1.5 तासामध्ये पूजा चुकूनही करायची नाही। आता शुभ मुहूर्त हा तुम्हाला ह्याच्यासाठी सांगितला की तुम्हाला जर शक्य असेल तर ह्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही पूजा वडाच्या झाडाची किंवा घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं करू शकता। तुम्हाला जर ह्या शुभ मुहूर्तावरती पूजा करणं जर शक्य नाही झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल 6 पर्यंत तेव्हा तुम्ही पूजा करू शकता घरामध्ये। त्याचप्रमाणे बघा ह्या राहुकाळ जो आहे बघा तो 1.5 तासांचा आहे, तर तो राहुकाळ 7:30 सकाळी 7:30 ते 9 पर्यंतचा जो काळ आहे बघा तो राहुकाळ आहे। तर ह्या राहुकाळामध्ये आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही। हा नियम तुम्हाला प्रत्येक महिलेनं पाळायचा आहे। तुम्हाला ह्या 1.5 तासामध्ये पूजा करायची नाही। त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही पूजा घरामध्ये करू शकता किंवा त्या ठिकाणीमध्ये जाऊन सुद्धा पूजा करू शकता। तर आपल्याला त्या दिवशी पहिल्यांदा बघा प्रत्येक महिला ही त्या दिवशी उपवास करत असते। तुमच्या घरी जशी पद्धत आहे पूर्वीपासून किंवा तुमच्या घराची जशी रूढी परंपरा आहे त्याचप्रमाणे तुम्ही उपवास त्या दिवशी करू शकता। आता काही भागामध्ये हा उपवास असा करतात, सकाळी उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा वगैरे 12 पर्यंत झाल्यानंतर घरी येऊन तो उपवास सोडला जातो, असा सुद्धा उपवास करतात। काही ठिकाणी हा उपवास सकाळी धरला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो। तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून जशी पद्धत आहे तसा तुम्ही उपवास करा ह्या दिवशी वटपौर्णिमे दिवशी। आता त्याचप्रमाणे बघा काहींच्या घरी आपण ज्या ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा करतो त्या ठिकाणी पूजा सुद्धा करत नाही, काहींच्या घरी नुसता उपवास केला जातो, वड पूजायला सुद्धा जात नाही। तर अशा महिलांनी घरी अगदी साधी सोपी जरी देवघराच्या इथं जरी बसून जरी पूजा केली ना देवाऱ्यामध्ये तरी सुद्धा चालेल। तर तुम्ही उपवासासाठी कोणते पदार्थ खाऊ शकता तर बघा उपवासाला तुम्ही फळे दूध जे काय असेल उपवासाचं ते सर्व उपवासाचे पदार्थ तुम्ही फळे वगैरे खाऊन हा उपवास करू शकता। आता त्याचप्रमाणे बघा जवळपास वडाचं झाड नाही किंवा तुम्हाला बाहेर जाऊन पूजा करणं शक्य नाही, पण तुमच्या घरामध्ये पूजन हे वडाच्या झाडाचं केलं जातं। कारण काही भागामध्ये काही घराण्यामध्ये असं पण आहे की ह्या दिवशी नुसता उपवास केला जातो, वडाच्या झाडाची पूजा करत नाही। आणि काही ठिकाणी बघा प्रत्येकजण उपवास करतं आणि वडाच्या झाडाची जाऊन पूजा सुद्धा करत असतं। तर ज्यांना पूजा करणं बाहेर जाऊन शक्य नाही आणि जवळपास झाडच नाही अशा महिलांनी घरी कशी पूजा करायची, तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही पूजा घरामध्ये करू शकता। त्या दिवशी पौर्णिमा आहे म्हटल्यानंतर बघा पौर्णिमे दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून आवर्जून जी महत्त्वाची कामं आहेत बघा, जी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे, उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे, आपल्या प्रवेशद्वाराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे बघा, ही सर्व कामं तुम्हाला घरामध्ये सकाळी करून घ्यायची आहे। अशा शुभ मुहूर्तावरती आणि अशा चांगल्या दिवसावरती तुम्हाला ही कामं आवर्जून घरामध्ये करायची असतात बघा। त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे पहिल्यांदा
आपल्या देवघरामध्ये देवीचा जर टाक असेल किंवा देवीची मूर्ती असेल, आता प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवतीचा टाक असतो किंवा मूर्ती असते, तर मूर्तीला न चुकता तुम्हाला ह्या दिवशी अभिषेक करायचा आहे. सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा, सर्व देवांची आधी पूजा घरामध्ये करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. तर ह्या दिवशी महत्त्वाची चूक तुम्हाला अशी करायची नाही बघा. खूप भागामध्ये काही महिला पूर्वीपासून ही चूक करत आलेल्या आहेत आणि अजून सुद्धा ते करतात. तुम्हाला एक सांगते की वट सावित्रीचा हा जो उपवास असतो बघा, हा उपवास अगदी श्रद्धेनं आणि मनापासून करा किंवा एखादी फॅशन म्हणून हा उपवास करू नका. कारण आजकालच्या भागामध्ये वडाच्या झाडाची पूजा तर करायला जातात, पण खूप जास्त प्रमाणात ही एक फॅशन म्हणूनच सर्वजण ह्या दृष्टिकोनातून बघत असतात. पण असं न करता तुम्ही अगदी मनोभावे आणि श्रद्धेनं हा उपवास करा आणि वडाच्या झाडाची सुद्धा पूजा करा बघा. तर तुम्हाला एक सांगते की ह्या दिवशी तुम्हाला चुकून ही वडाच्या झाडाची फांदी तोडून किंवा वडाच्या झाडाला इजा करून कुठल्याही प्रकारे तुम्हाला फांदी घरी आणायची नाही. जी महिला ही चूक करणार आहे ना, तिला कधीसुद्धा ह्या सेवेचं फळ मिळणार नाही. उलट तिच्या आयुष्यामध्ये ना प्रत्येक वेळेला तिला संकटांना सामोरे जावे लागणार आहे. वटपौर्णिमे दिवशी किंवा वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीसुद्धा किंवा 2 दिवस आधीसुद्धा तुम्हाला ही चूक करायची नाही. वडाच्या झाडाच्या फांदीची आपल्याला चुकून ही पूजा करायची नाही. तर आता तुम्ही म्हणणार की मग पूजा कशी करायची घरी? तर तुम्हाला सांगते की एखाद्या ठिकाणी बघा, तुमच्या गावामध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी छोटे छोटे झाडं मिळत असतात, म्हणजे रोप मिळत असतात. तर तुम्ही एखाद्या ठिकाणावरती जावा, तिथं चौकशी करा आणि वडाच्या झाडाचं एक छोटंसं रोप घरी घेऊन या आणि तुम्हाला ते रोप नक्कीच मिळेल. आता हे रोप तुम्ही घरी आणू शकता, याप्रमाणे सुद्धा तुम्ही पूजा घरामध्ये करू शकता. ज्या ठिकाणी राहता बघा त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एखाद्या ठिकाणी तुम्ही चौकशी करा की ज्या ठिकाणी बघा छोटी छोटी झाडं म्हणजे झाडांची रोप असतात, गुलाबाचं रोप असतं, असे आपल्याला रोप भेटत असतात. तर तुम्ही त्या ठिकाणी वरून सुद्धा वडाच्या झाडाचं एक छोटंसं रोप घरी आणू शकता बघा आणि त्या रोपाची सुद्धा घरामध्ये पूजा ह्या दिवशी करू शकता. आता काही महिलांना घरी रोप आणून पूजा करणं शक्य नाही, तर अशा महिलांनी काय करायचं? तर अशा महिलांनी एका धार्मिक ठिकाणी तुम्ही जावा, एखाद्या दुकानामध्ये जावा आणि त्यांना तुम्ही बोलला की वटपौर्णिमेचे आम्हाला एक फोटो पाहिजे, म्हणजे तो फोटो आपण भिंतीवरती लावून सुद्धा पूजा घरामध्ये करू शकतो. जर तुम्हाला तो फोटो भेटला तर तो फोटो तुम्ही घरी घेऊन या. जरी तुम्हाला तो फोटो जरी नाही भेटला तर तुम्ही काय करते की तुमच्या घरामध्ये जे व्हाईट रंगाचं जे पान असतं बघा, तर त्या पानावरती तुम्ही वडाच्या झाडाचं चित्र काढू शकता. आता हे चित्र कसं काढू शकता? तर तुमच्या घरामध्ये बघा, जर स्केच पेन असतो बघा, जो लाल रंगाचा असतो, लाल रंगानंच आपल्याला हे वडाचं झाड काढायचं आहे. दुसरा कोणताही कलर आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचा नाही. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर कुंकू असेल तर त्या कुंकवानं सुद्धा, हातानं सुद्धा तुम्ही वडाचं झाड काढू शकता. वडाचं झाड काढणं अवघड नाही, अगदी सोपं आहे आणि तुम्ही ते सहजरित्या घरामध्ये काढू शकता. आणि हे वडाचं झाड तुम्ही देवाऱ्याच्या ह्या भिंतीवरती, म्हणजे जिथं जागा आहे बघा, तिथं सुद्धा हे वडाचं झाड चिटकून सुद्धा त्याची पूजा करू शकता. पण तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या घरी नाही छोटंसं रोपच घेऊन या की जे रोप तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा, वटपौर्णिमे दिवशी जेव्हा आपण वडाच्या झाडाचं रोप खरेदी करतो आणि जेव्हा घरी आणून त्याची पूजा करतो, जेव्हा आपल्या कुंडीमध्ये ते रोप लावतो आणि ते रोप जेव्हा बहर येतं त्या झाडाला आणि जेव्हा ते झाड फुलत जातं बघा, त्यावेळेला सुद्धा तुमच्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं, पतीला दीर्घायुष्य मिळतं आणि पतीचं सुद्धा चांगलं आरोग्य राहतं. यासाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो. यासाठी प्रत्येक महिलेला सांगते की जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून घरी एक छोटंसं वडाचं झाड नक्कीच खरेदी करा, वडाचं रोप खरेदी करा आणि त्याची पूजा करा. आता वडाचं रोप खरेदी केल्यानंतर आपल्याला पूजा अगदी साधी कशी करायची आहे घरामध्ये, ह्याविषयी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. सर्व आवरून घ्यायचं आहे आधी. ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की वटपौर्णिमेची पूजा करत असताना आपल्याला कोणते रंग वापरायचे आहेत किंवा कोणत्या साड्या घालायच्या आहेत, कोणत्या बांगड्या घालायच्या आहेत, कोणती टिकली लावायची, सर्व गोष्टी आपल्याला त्या दिवशी परिधान करायच्या आहेत. आवर्जून करा, कारण हे सुवासिनी महिलेचं एक लेणं असतं आणि ते त्या दिवशी तिनं नक्कीच परिधान करावं. आणि हे सर्व घालूनच आपल्याला पूजेला बसायचं आहे बघा. तर पूजा करत असताना आपल्याला पहिल्यांदा ना पाट घ्यायचा आहे, त्या पाटाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि ह्या पाटावरती एक वस्त्र अंतरायचं आहे बघा, लाल कलरचं किंवा पिवळ्या रंगाचं. त्या वस्त्रावरती ना तुम्हाला हे जे रोप तुम्ही कुंडीमध्ये लावलेलं असतं वडाच्या झाडाचं, हे रोप तुम्हाला ठेवायचं आहे, म्हणजे ती कुंडी उचलून त्याच्यावरती ठेवायची आहे बघा. कुंडी ठेवल्यानंतर आता आपल्याला पूजेसाठी काय काय लागणार असतं, तर पूजेसाठी आपल्याला पहिल्यांदा हळदी कुंकू घ्यायचे आहेत, थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, फुलं घ्यायची आहेत बघा. तुमच्याकडे जर दुर्वा असेल तर दुर्व्याचे सुद्धा एक पेंडी आवर्जून घ्या. 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, 1 सुपारी घ्यायची आहे, त्याचप्रमाणे पाणी घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तो दोरा, म्हणजे तो धागा जो असतो पूजेमधला तो घ्यायचा आहे.
या सर्व वस्तू घेऊन आपल्याला तिथं पूजेमध्ये बसायचं आहे। बसण्यासाठी आपल्याला आसन आवर्जून घ्यायचं आहे बघा। आणि हे सर्व करण्याआधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा धुपारती सर्व लावून घ्यायचं आहे, स्वामींना मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर ही पूजा करायला बसायचं आहे तुम्हाला। आता तुम्हाला सांगते की पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला ना दिवा लावून घ्यायचा असतो, आपल्याला पूजा करायची आहे। तर पूजा करत असताना पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे बघा, तर तुम्हाला आता तुम्ही दिवा प्रज्वलित वगैरे सर्व करून घेतलेला आहे। तर पहिल्यांदा आपल्याला ना 2 विड्याची पानं घ्यायची, त्या 2 विड्याच्या पानांवरती आपल्याला गणपतीची स्थापना म्हणून एक सुपारी ठेवायची आहे। आता 2 विड्याची पानं घ्यायची, ती विड्याची पानं तुम्हाला ठेवल्यानंतर त्याच्यावर थोडेसे अक्षर टाकायचे आणि त्याच्यावरती गणपती म्हणून जी सुपारी आहे बघा, ती सुपारी आपल्याला ठेवायची आहे आणि त्याची आपल्याला आधी पूजा करून घ्यायची। आता ही पूजा करत असताना हळदी कुंकू व्हायचं, थोड्याशा अक्षर टाकायच्या, एक फूल ठेवायचं आणि नमस्कार करायचा। आता हे तुम्ही केल्यानंतर जे पाणी घेतलेलं असतं ते पाणी आपल्याला वडाच्या रोपाला व्हायचं आहे। पाणी अर्पण केल्यानंतर परत तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे। दूध अर्पण केल्यानंतर पुन्हा तुम्हाला एकदा पाणी अर्पण करायचं, असं तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर बघा कापसाचं पवतं बनवायचं। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कापूस असतो त्याचा आपण 7 संख्येमध्ये 11 संख्येमध्ये एक पवतं सुद्धा बनवू शकतो। तर तुम्हाला कापसाचं पवतं बनवायचं आहे आणि हे पवतं आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं आहे बघा। त्यानंतर तुमच्याकडे जर फुलं असतील तर ती फुलं सुद्धा सर्व अर्पण करून घ्यायची आहेत। त्यानंतर बघा धूप लावायचं आहे आणि घंटानाद करायचे आहे बघा, घंटी वाजवायची आहे, धूप लावायचं आहे, कापूर लावायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला बघा जो धागा असतो त्या धाग्याची तुम्हाला फेऱ्या मारायच्या आहेत। तर आता बघा काही महिला 7 संख्येमध्ये फेऱ्या मारतात, काही महिला 11 संख्येमध्ये फेऱ्या मारत असतात। तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, तर घरामध्ये तुम्ही पूजा करत आहात म्हटल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित बघा त्या रोपाला ना फेऱ्या मारायच्यात गोल। मग 7 संख्येमध्ये मारू शकता किंवा 11 संख्येमध्ये। फेऱ्या मारत असताना बघा आपण 7 संख्येमध्ये जर फेऱ्या मारल्या तर आपला धागा हा शिल्लक राहतो, तर तो धागा तोडायचा नाही बघा। ती जी गुंडी असते ती तिथंच आपल्याला अडकून द्यायची आहे, त्याचं काही सुद्धा करायचं नाही। त्या दिवशी ती गुंडी आहे तशीच तिथं अडकवायची आहे। खूप महिला ही चुकी करतात, बाहेर पूजा करायला गेलं तरी सुद्धा राहिलेला धागा असतात तो तोडतात आणि घरी घेऊन येतात। आणि घरामध्ये ज्या पूजा करतात त्यांनी सुद्धा ही चुकूनही करू नका। त्या सणाला वटपौर्णिमेला खूप महत्त्वाचे स्थान आहे बघा, कारण ह्या दिवशी ना वटपौर्णिमे दिवशी ह्या धाग्यालाच खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि वडाच्या झाडाला। यासाठी फांदी तोडण्याची चूक आपल्याला करायची नाही, धागा कधीही तोडायचा नाही पूजेमधला। या गोष्टींची काळजी घ्या आणि घरामध्ये पूजा करा। त्यानंतर पूजा वगैरे सर्व झाल्यानंतर फेऱ्या वगैरे मारून झाल्यानंतर बघा माझ्या एका व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आवर्जून वडाच्या झाडाला त्या दिवशी नक्की प्रार्थना करा। तुम्हाला सांगते की वडाचं झाड ज्या ठिकाणी असतं ना त्या ठिकाणी ना ब्रह्मा विष्णू महेश्वर या देवांचं वास्तव्य असतं, साक्षात आपले स्वामी महाराज तिथं असतात, दत्त महाराजांचा वास असतो वडा झाडाची। तर यासाठी प्रत्येक महिला सांगते आवर्जून या दिवशी तिथं तुम्हाला वडा झाडाची तर प्रार्थना नक्कीच करायची आहे। पूजा झाल्यानंतर आपल्याला कोणती प्रार्थना करायची आहे याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती आहे, व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, आवर्जून तो बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही वडा झाडाची तर प्रार्थना सुद्धा करा। झाल्यानंतर आपल्याला त्या दिवशी तिथं वटी भरायची असते बघा, जिथं आपण पूजा केली असते तिथं आपल्याला पहिल्यांदा प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला वटी भरायची। ब्लाऊज पीस नारळ जे काही वटीमधलं सामान असेल ते सर्व घ्यायचं आणि त्या वडाच्या झाडाची इथं ओटी भरायची, म्हणजे ओटी ठेवून द्यायची आहे आपल्याला, असं करायचं आहे। तर ओटी तुम्हाला तिथं नुसती ठेवून द्यायची आहे पूजा वगैरे झाल्यानंतर। आणि त्यानंतर तुम्हाला एक आंबा घ्यायचा आहे आणि त्या आंब्याचा नैवेद्य अर्पण करायचा। या दिवशी पहिला नैवेद्य जर तुम्ही अर्पण करणार असाल तर तो आंब्याचाच नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं। तुम्ही वडा झाडाची बाहेर जाऊन जरी पूजा करत असला किंवा घरी जरी पूजा करत असला तरी सुद्धा तुम्हाला आंब्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। त्यानंतर बघा आवर्जून सांगते, आवर्जून तुम्हाला ह्या दिवशी कथा पठण करायचीच आहे। वटपौर्णिमे दिवशी तुम्हाला कथा न चुकता पठण करायची आहे। प्रत्येक महिलेनं पूजा झाल्यानंतर कथा पठण करा। त्यानंतर तुम्ही आरती करू शकता। आता आरती कोणती करायची, तुम्ही गणपतीची आरती करू शकता, तुम्हाला जी आरती येते ती आरती करू शकता किंवा तुम्हाला जर वडाच्या झाडाची जर आरती पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवरून बघून सुद्धा ती आरती तिथं पठण करू शकता। आरती वगैरे सर्व झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जे तुम्ही जेवण बनवलेलं असतं त्या जेवणाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे देवघरामध्ये सुद्धा आणि जिथं आपण पूजा केलेली वडाची तिथं सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे बघा। तर अशी पूजा अशी सेवा तुम्ही घरामध्ये नक्की आवर्जून करू शकता। मनामध्ये श्रद्धा असणे, मनामध्ये भक्ती असणे खूप महत्त्वाचं असतं आणि आपण जे करत आहोत बघा ते अगदी श्रद्धेने जेव्हा मनापासून करतो ना तेव्हा आपण केलेल्या पूजेचं सेवेचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळतं बघा। तुम्हाला सांगते की तुम्हाला जर बाहेर जाऊन जर शक्य नसेल ना तर तुम्ही अशा पद्धतीनं घरी पूजा नक्की करू शकता बघा। त्याचप्रमाणे बघा वटपौर्णिमे दिवशी आपण व्रत करणार, पूजा करणार
आणि त्याचप्रमाणे बघा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. वटपौर्णिमा आहे आणि महत्त्वाची म्हणजे पौर्णिमा आहे. तर ह्या दिवशी आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये न चुकता आपल्या कुलदेवतेची सेवा नक्की करा. आता सेवा कोणत्या करायच्या आहेत किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला 1-2 उपायसुद्धा आहेत बघा, ते उपाय आवर्जून करा. तुम्ही केल्या सेवेचं व्रताचं फळसुद्धा तुम्हाला मिळेल. तर असं सेवा कोणत्या आहेत किंवा उपाय कोणते आहेत ह्या संपूर्ण विषयी माहितीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे बघा. नक्कीच तोही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून घ्या. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.